नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण दहिमनपळस या झाडाचे औषधी गुणधर्म तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हे दारू सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचं झाड आहे मित्रांनो. या झाडाची साल जो व्यक्ती ड्रिंक करतो त्या व्यक्तीला जरी त्याची पावडर करून पाजली तर 1 महिन्यामध्ये त्या व्यक्तीची नशा सुटू शकते मित्रांनो. तसंच या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला जुनी जखम आहे, जी जखम मिळून येत नाही, त्या जखमेला या झाडाचा पाला जो आहे त्या पाल्याचा पाला वाटून त्याची पेस्ट तयार करून त्या जखमेवर जर लावली तर ती जखम थोड्या दिवसामध्ये भरून येते मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर ज्या व्यक्तीचा BP जास्त कमी सतत होतो त्या व्यक्तीला सुद्धा या झाडाचा फायदा आहे. ज्या व्यक्तीचा BP वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे त्या व्यक्तीला या झाडाची काठी जर तयार करून त्याच्या हातामध्ये दिली तर 5 मिनिटामध्ये त्याचा BP नॉर्मल होतो मित्रांनो. तसंच या झाडाच्या जर फांदीचे जर माळ करून जर गळ्यामध्ये घातली, छोटे छोटे मणी करून माळ करून जर गळ्यात घातली तर असं सांगितलं जातं आहे की अकाली मृत्यू वगैरे होत नाही. हृदयासाठी ते चांगलं आहे. अटॅक वगैरे येण्याचं प्रमाण कमी होतं. आणि अजून एक गोष्ट याची सांगितली जाते की कॅन्सर जर फर्स्ट स्टेजवरती असेल तरी देखील या झाडाच्या सालीचा वापर करून कॅन्सरवर देखील मात करता येते. अशा स्वरूपाचे हे बहुगुण संपन्न असे हे दहिमनपळस आहे मित्रांनो. आणि याचे बरेच असे औषधी गुणधर्म आहेत मित्रांनो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अजून म्हणलं तरी याचं म्हणजे त्वचेसाठी देखील याच्या पानांचा रस एक लाभदायक आहे असं सांगितलं जातो आहे. तसंच एखाद्या व्यक्तीला जर मिरगी किंवा ती काय त्यांना ते पडतात, अटॅक आल्यासारखं करतात, तर त्यांना या झाडाचं आतल्या साईडला एक फांदीला आतल्या साईडला पांढरा असा काय असते वस्तू, ती जर दगडावरती घासून त्यांना दिली तर ती मिरगी क्षणात थांबते मित्रांनो. तर अशा स्वरूपाचं ह्याचं बहुगुण संपन्न अशा स्वरूपाचं हे दहिमनपळस आहे. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो बोललो होतो, पण तुम्ही काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. असू द्या तरी पण हे सांगतो, याचं लोकेशन आहे सोलापूर बीड हायवेला हे झाड आहे. तुम्ही हुडकू शकता मित्रांनो. चला तर, धन्यवाद.